जय विठोबार कुमार जय जय याला कमी आवाज हेलो हेलो चेक हेलो चेक 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 बस राम राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखा
सुखाचे आगर बापर कुमार देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमार देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण 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 जय जय राम जय कृष्ण जय राम कृष्ण जय 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 जय राम कृष्ण दैवा ते पुढे या तुम्ही असे मला दिसत नाही तुम्ही तिकडे या समोर दोघे या तिकडं तुम्ही या इकडं संत समागम एखादिये परी संत समागम एखादिय परी संत समागम एखादिये परी संत समागम एखादिय परी भावे त्यांचे द्वारी श्वान याती भाविकाचे द्वारी स्वानयाते भाविकाचे द्वारी स्वानयाते संत समागम एखादिये परी संत समागम एखादिय परी संत समागम एखादिये परी संत समागम एखादिय परी भावे त्यांचे द्वारी श्वान याती भाविकांचे द्वारी स्वानयाते भाविकांचे द्वारी स्वानयाते तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल ते सगळ तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे घडेल भोजन उद्दिष्टांचे घडेल भोजन उद्दिष्टांचे हमारी बटिक सेवेचा सेवक सेविता सेवण हमारी बटिक सेवेचा सेवक दीनपणे रंग तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम श्रवणी तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे घडेल भोजन उद्दिष्टांचे घडेल भोजन उद्दिष्टांचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती तुका म्हणे सर्व सर्वच्या संगती तुका म्हणे सर्व सुख त्या संगती तुका म्हणे सुख त्या संगती घडेल पंगती संतांची या घडेल पंगती संतांची या घडेल पंगती संतांची या तुका म्हणे सर्व सुख त्या संगती तुका म्हणे सेवा श्रुती त्या संगती तुका म्हणे सर्व सुख त्या संगती तुका म्हणे सुख त्या संगती घडेल पंगती संतांची या घडेल संगती संतांची या घडेल संगती संतांची या तेथे राम नाम होईल श्रवण 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 घडेल भोजन उच्चिष्टांचे घडेल भोजन उद्दिष्टांचे घडेल भोजन उद्दिष्टांचे विठोबार माई जय जय विठोबार माई जय जय गोपाल कुमार जय जय विठोबार माई जय जय गोपाल कुमार जय जय विठोबार माई जय जय गोपाल कुमार जय जय विठोबार कुमार जय जय गोपाल कुमार जय जय विठोबार कुमार जय जय गोपाल कुमार
राम द्या इथे द्या थोडा हॅलो हॅलो चल हॅलो संत समागम एखादी आपरी संत समागम एखादी परी संत समागम एखादी संत समागम एखादी परी 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 राहावे त्याचे द्वारी श्वान याती राहावे त्याचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल रवा. तेथे राम नाम होईल रवा. व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती शुद्ध राम नाम उपज श्रवण इथे राम नाम होईल श्रवण संत समागम एखादी आपरी संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी राहावे त्याचे द्वारी श्वान याती राहावे त्याचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल रवण. तेथे राम नाम होईल रवण. व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती इथे राम नाम होईल श्रवण इथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टांचे घडेल भोजन
उचिष्टा ताने टाळी वाजवा. बोला पुंडलिक
इको बंद करा. आणि पकवाजाचा माईक थोडं कमी करा. संत समागम एखादिये परी, संत समागम एखादिये परी, फावे त्यांचे द्वारी श्वान याती. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेथे भले. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. घडेल पंगती संतांचिया. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. विठ्ठल 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 बोला पुंडली कवर श्री ज्ञानदेव. संत समागम एखादिये परी, व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. वारकरी संप्रदायाचे थोर संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग आहे. अभंग 4 चरणाचा असून मानवी जीवनाचा उद्धार कशानं होईल, त्याकरता माणसानं काय केलं पाहिजे याचा विचार या अभंगात आलेला आहे. माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतःकरणातील काही सात्विक स्पंदन व्यक्त करणं कर्तव्य मानतो. प्रथमतः मी सर्व ग्रामस्थ अर्थात वडघरच्या ग्रामस्थांचं मनपूर्वक अभिनंदन करणार आहे. अभिनंदन कशा करता, तर जवळपास मागील 3 पिढ्यांनी तब्बल 98 वर्ष हा वारकरी संप्रदायाचा ज्ञानदीप अखंड तेवत ठेवला, म्हणून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. मला बोलावलंय म्हणून स्तुती केली पाहिजे असा मी स्तुती पाठक नाही, पण मी जाणतो एखादी पारमार्थिक साधना जेवढ्या सहजतेनं सुरू होते तेवढ्या सहजतेनं त्याचं सातत्य टिकून राहत नाही. प्राय ती खंडित होते, पण अनुकूल प्रतिकूल कालखंड आला, पण तरी सुद्धा 100ला 2 कमी असा सप्ताह सुरू झाला. शताब्दीला फक्त 2च वर्ष राहिलेली आहेत. हा उत्सव 98 वर्षाचा झाला. या 58 वर्षामध्ये मी या उत्सवात दुसऱ्यांदा आलोय. तब्बल 30 वर्षापूर्वी मी कीर्तनासाठी आलो होतो, गणपत बुवांच्या आग्रहापोटी. तेव्हा मंदिर लाकडाचं होतं, जुन्या धाटणीचं होतं. दुसऱ्यांदा एकदा ग्रामस्थांचं कौतुक करतो की त्यांनी या मंदिराचा सुंदर जीर्णोद्धार केला, म्हणून त्यांना आणखीन एकदा धन्यवाद दिले पाहिजे. पूर्वी लाकडाचं कौलारू मंदिर होतं आणि त्या मंदिरात मी कीर्तन केल्याचं आठवतं. आणि आत्ता जो आलोय माझ्या व्यस्त आणि अत्यंत धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढून त्या गावातले ग्रामस्थ संतोष पाटील यांचा आग्रह म्हणून आलो. खरं तर मी जाणून होतो की स्त्री हट्ट, राजहट्ट आणि बालहट्ट हे 3 हट्ट प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये एक संतोष हट्ट जमा करावा लागेल. त्यांनी वारंवार मला फोन करून
उत्सवाचा आग्रह धरला, येण्याचा आग्रह धरला. पण मला आल्यानंतर खूप समाधान वाटलं की ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील 5-10 गावातील ज्येष्ठ आणि मान्यवर लोक कीर्तनाला उपस्थित आहेत. तरुणांची संख्या पण लक्षणीय आहे. ते अत्यंत संक्षिप्त पण काही साक्षेपी सांगणार आहे. फक्त शांत स्वभावाचा माणूस आहे, अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही. कीर्तन म्हणजे गोंगाट नाही, खूप शांततेने ऐकलं पाहिजे. सर्वेंद्रियाचं कान करून ऐकलं पाहिजे. मंदिरात जसे आपण बसला आहात तसे बाहेरही अनेक भाविक बसलेले आहेत. खूप शांततेने ऐका. जेवढी शांतता प्रदान कराल तेवढं मी चांगलं सांगू शकेन. त्याकरता सर्वांना माझी सूचना राहील की सर्वांनी आपले मोबाईल शांत करून ठेवा किंवा बंद करून ठेवा. कारण ते यंत्र चांगलं आहे पण माणसातून उठवत आहे. एखादं चांगलं चिंतन चालू असेल तर मध्येच एखाद्याचा मोबाईल खणाणतो आणि साऱ्या चिंतनाचा नाश करतो. तुमच्याशी हा फक्त 120 मिनिटाचा संवाद साधण्यासाठी मला दिवसभर प्रवास करावा लागलाय. आमचं येणं पण इतकं सोपं नाही. खरं तर मला यायला 15 मिनिटाचा उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगीर आहे. पण प्रत्येकाला 2 प्रकारचं प्रारब्ध असतं. एक स्वेच्छा प्रारब्ध आणि एक परेच्छा प्रारब्ध. म्हणजे मला इथे 8:45ला यायचं होतं, हे माझं स्वेच्छा प्रारब्ध. पण धामणकर नाक्यापासून इथपर्यंत असणारे खड्डे मला येऊ देत नव्हते. रस्त्याला खड्डे पडलेत का रस्ताच खड्ड्यात गेलाय, अशी दयनीय अवस्था गाडीमध्ये बसून सुद्धा झोके खात आलो. आणि दररोज ज्या माणसाला याचा प्राणायाम करावा लागत असेल त्यांची पण कीव आली. पण या अडथळ्यांची शर्यत पार करत मी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो. काही चांगलं सांगणार आहे, माझ्याकडे लक्ष द्या. ज्येष्ठ अनेक वारकरी कीर्तनकार प्रवचनकारही उपस्थित आहेत. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, जे 84 लक्ष योनी ज्या सांगितल्या त्याच्यामध्ये अत्यंत बुद्धिमान प्राणी कोणता असेल तर तो माणूस आहे. इकडे लक्ष द्या. पण मानव देह हा एक फार महत्त्वपूर्ण असा आहे जो आपल्याला मिळाला आहे. बाकीचे जे पशु आहेत या पशूंच्या ठायी आत्मोद्धाराची भूमिका नाही. गाढवाला नाही, कुत्र्याला नाही, डुकराला नाही, हत्तीला नाही, घोड्याला नाही. आहार, निद्रा, भय, मैथून हे सर्व योनी समसमान. फक्त मनुष्याला ज्ञान प्राप्त करण्याची व्यवस्था देवाने निर्माण केली. लक्षात ठेवा. या पश्वादिकांचा विचार करताना त्याच्यात 2 प्रकार मला पाहायला मिळतात. यातले काही प्राणी हे संगप्रिय आहेत आणि काही प्राणी हे एकांत प्रिय आहेत. आपण समजू शकता. असं कधी झालंय का? कुणाला आठवतंय का की वडघरमध्ये 25 वाघ आले? असं होईल का? एक वाघ आला तर अख्ख्या गावाची दाणादाण होईल. माझं बोलणं कळतंय? याचा अर्थ वाघ, सिंह हे एकांतप्रिय प्राणी आहेत. ते समूहानं राहत नाहीत.
पण माकड एकटं दिसत नाही. माकडांचा समूह असतो. हरिण कधी एकटं दिसलंय का? हरणांचा पण समूह असतो. ती जमावानं राहतात. अर्थात ते संघप्रिय आहेत, एकटे राहू शकत नाहीत. मला फार विस्तार करायचा नाही. माणूस हा संघप्रिय प्राणी आहे, तो एकटा राहू शकत नाही. अश्मयुगापासून तो समूहानं राहिलाय, एकटा राहत नाही. त्याला करमत नाही. माझ्याकडे लक्ष द्या. पुरुष एकटा असेल तो दरवाजाला कुलूप घालून सिनेमाला जाईल. एखादी बाई एकटी घरात असेल तर ती शेजारणीला तांदूळ निवडायला बोलून घेईल, पण ती एकटी राहत नाही. याचा अर्थ काय की माणूस आहे तो संघप्रिय आहे. त्याला कुठेतरी संघात राहणं आवडतं, कुणाच्या तरी संगतीनं राहणं आवडतं. माझ्या प्रिय श्रोत्यानो, तो कुणाचा तरी संग करतो आणि नेमका घोटाळा तिथं होतो. अत्यंत गांभीर्यानं बोलतोय. सद्यकालीन प्रदूषित परिस्थितीवर चिंतन करीत बोलतोय. 2 तास तुमची करमणूक करता आलेलो नाही. तरुण बसले, तरुणी बसल्यात, त्यांनी माझं बोलणं प्रकर्षानं ऐकावं. त्या संगतीचे परिणाम त्याच्यावर होतात आणि ते दूरगामी असतात. कदाचित सोशल मीडियाचा आश्रय करत एक वाक्य उद्या तुम्हाला स्टेटस ठेवायला हरकत नाही, फारच मोबाईलचे आज्ञाधारक असाल तर. वाक्य सांगू म्हणता? फार सुंदर वाक्य आहे. माणूस घडतो तो संगतीनं आणि बिघडतो तोही संगतीनं. घडतो संगतीनं आणि बिघडतो संगतीनं. दोन्ही उदाहरणं देतो एका वाक्यात. मला जास्त प्रयास करावा लागेल असं वाटत नाही, कारण तुम्ही 98 वर्ष कीर्तन ऐकणारे लोक आहात. म्हणून मी या भावनेतून तुमच्याकडे आलोय की 98 वर्षाचा कान कसा असेल ज्याने 98 वर्ष कीर्तन ऐकलेत. आणि एवढंच सांगून कळत नसेल तर कदाचित लोकांची इयत्ताच बदलली नसेल, असंही शक्यता आहे. 2 उदाहरणं ठेवतो. महापातकी चांडाळ असणारा वाल्या कोळी संगतीनं सुधारला आणि ब्राह्मण कुलोत्पन्न असणारा अजामेळ संगतीनं बिघडला. रामायण, महाभारत, भागवत आपल्याला साक्ष देत आहे. चांगल्याच कुळात जन्म झाला होता अजामेळाचा, उच्चवर्णात झाला होता, पण संगतीनं बिघडला. वाल्या कोळी वाटमाऱ्या करत होता, पापाचे घडे भरले होते, पण एका नारदाच्या संगतीनं सुधारला. वाल्याचा वाल्मिकी झाला. हे लक्षात घ्या. तुम्ही कुणाची संगत करता याच्यावर तुमचं सारं चरित्र अवलंबून आहे. फार सुंदर तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय. पतन उद्धार संघाचा महिमा, त्यजावे अधमा संत सेवी, त्यजावे अधमा संत सेवी, त्यजावे अधमा संत सेवी. पतन उद्धार संघाचा महिमा, उद्धार उद्धार पतन उद्धार संघाचा महिमा. माणसाचा उद्धार झाला तर संगतीनंच होईल आणि त्याचं पतन झालं तर संगतीनंच होईल. माझ्या प्रिय श्रोत्यानो,
त्या तरुणांना माझं सांगणं आहे, मनुष्य जीवनामध्ये अत्यंत परतंत्र आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होत आली तरी कदाचित आम्ही ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त झालो, पण जबाबदारी नाही का, व्यक्तिगत जीवनात मात्र आम्ही परतंत्र आहोत अनेक बाबतीत. ते पारतंत्र्य आपण विचारात घेत नाही म्हणून कळत नाही. काही समोर विचार ठेवला तर कळेल. सुजाण श्रोते बसले, त्याने ऐकावं. आपली आई कोण असावी या बाबतीत आपल्याला पूर्ण पारतंत्र्य आहे. काही कळतंय माझं बोलणं? आई कोण असावी ठरवता येत नाही. येईल का ठरवता? गोऱ्या गोमट्या आईच्या पोटी जन्माला यावं असं वाटत असेल आणि एखाद्या काळ्या आणि कुरूप आईच्या पोटी जन्माला आलो तरी सुद्धा तिला आई म्हणावं लागतं. तिच्या वात्सल्यात फरक नाही, तिच्या संगोपनात फरक नाही. नसेल सौंदर्य, आई म्हणावं लागतं. आणि आई कोण असावी हे ठरवण्याचं स्वातंत्र्य असतं. तर भरतानं कैकेयी स्वीकारली नसती, स्वीकारावी लागली. आपला बाप कोण असावा हे ठरवण्याचं स्वातंत्र्य नाही. आणि ते जर असतं की बाबा बाप कोण असावा हे जर ठरवता आलं असतं तर सगळेच अंबानीच्या घरात जन्माला आले असते, अदानीच्या घरात आले असते. कशाला वडगरला जन्म घेतला असता? हातात नाही आहे. आणि बाप कोण असावा हे ठरवण्याचं स्वातंत्र्य असतं तर प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपाला स्वीकारलं नसतं, हे लक्षात ठेवा. आपला भाऊ कोण असावा हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आपल्याला नाही. जरी संध्याकाळी झिंगत येत असेल तरी त्याला भाऊ म्हणावं लागतंय. पण आपल्या आईच्या पोटी आलेलं दुसरं अपत्य येते, काय करणार तुम्ही? आपला भाऊ कोण असावा हे ठरवण्याचं स्वातंत्र्य असतं तर बिभीषणासारख्या भगवत भक्तांनी रावण आणि कुंभकर्ण स्वीकारले नसते, स्वीकारावे लागले. लक्षात ठेवा. या सगळ्याचा गोषवारा लक्षात घेतला. इकडे लक्ष द्या. आपला बाप कोण असावा स्वातंत्र्य नाही, आपली आई कोण असावी स्वातंत्र्य नाही, आपली बहीण कोण असावी स्वातंत्र्य नाही, आपला भाऊ कोण असावा स्वातंत्र्य नाही. या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही परतंत्र आहोत. पण माझ्या सर्व प्रिय श्रोत्यांनो, एक लक्षात ठेवा, एक स्वातंत्र्य आपल्याला खूप मोठं आहे आणि ते अबाधित आहे. आपला मित्र कोण असावा हे ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला आहे आणि ते आपण भोगलं पाहिजे, असं माझं स्वच्छ मत आहे. कुणाच्या संगतीत राहायचं, त्या संगतीचे परिणाम होतात साधक आणि बाधक. साधकही होतात आणि बाधकही होतात. या दोन्ही गोष्टींचा विचार सांगणार मी तुम्हाला. इकडे लक्ष द्या. बाधक कसं असतं, अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत. मी अनेकदा कीर्तनात पण सांगितलीत, यूट्यूबला पण पुष्कळ कीर्तन आहेत, पाहू शकताय तुम्ही. 1989 सालासावं आणि मी काही एका कॉन्फरन्सच्या निमित्तानं मी केरळमध्ये गेलो होतो. केरळ हे राज्य फार चांगलं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला सांगायला मला निश्चित आनंद वाटेल, केरळमध्ये एकही माणूस अशिक्षित नाही, पूर्ण साक्षर आहे. आणि मी 1 महिना होतो केरळमध्ये. मला जे काही चांगलं दिसलं, केरळ हे संपूर्ण साक्षर राज्य आहे, एकही अशिक्षित नाही, अडाणी नाही. आणि मला आवडलं काय, दहिबाते महाराज आवडलं काय माहिती का, केरळमध्ये अनेक मंदिरात मी गेलो, एकही भिकारी नाही. मंदिराच्या दारात एकही भिकारी नाही.
कारण सगळे लोक उद्योगी आहेत, त्यांना भीक मागायला वेळ नाही, क्रियाशील आहेत. एक 15 दिवस गेले. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो, वाईट पण सांगितलं पाहिजे, केरळ राज्य बहुतांशी मांसाहारी आहे. हे वाईट आहे. एक चांगलं आहे ते एक वाईट आहे. माझी अडचण होती की मला राहायचं कुठं हा प्रश्न होता, पण पांडुरंगाने तो सोडवला. महाराष्ट्रातले आपले एक जवाहिराचे मोठे व्यापारी तिथं राहत होते. त्यांच्या कानावर वार्ता गेली. ते म्हणाले महाराजांची व्यवस्था आमच्याचकडे करू, आणि त्यांच्याकडे मी राहिलो. त्यांच्या स्वतःच्या 10 ज्वेलरीज होत्या केरळ राज्यात. त्यापैकी मोठी ज्वेलरी त्रिशूर शहरात होती. मी तिथं राहिलो होतो. हे राहणंसुद्धा मला कीर्तनाला उपयुक्त झालं, कारण चांगले अनुभव आले. इकडे लक्ष द्या. थोडा स्वभाव कडक आहे माझा, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तर ते जे मालक होते त्यांना कोणीतरी सांगितलं की महाराजांचा स्वभाव थोडा कडक आहे. तो ग्रस्त 3 दिवस माझ्याशी बोललाच नाही. मलाच पश्चाताप झाला. या माणसाच्या घरी आपण उतरलोय, एक शब्द बोलत नाही आपल्याशी. शेवटी 4थ्या दिवशी जेवायला बसल्यानंतर त्याने मला विचारलं. दुपारची 1-1:30ची वेळ होती. मला म्हटले, महाराज तुम्हाला हिरा बघायचा आहे का? म्हटलं 89 ना. म्हटलं बाबा मी वारकरी माणूस आहे, खरेदी कराल का नाही माहिती नाही, पण बघायला काय अडचण आहे, आणि हिऱ्याच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. चला म्हटले दाखवतो. हे झालेलं सांगतोय ॲज इट इज, सगळ्यांनी ऐका. दुपारी 12-1 वाजता जेवल्यानंतर आम्ही 2च्या दरम्यान जेवणं करून उठलो. त्यांनी हातामध्ये एक बॅटरी घेतली. म्हटलं शेठ बॅटरी कशाला, आता दुपारचे 2 वाजले. चला म्हटले तुम्हाला काय करायचं आहे. एका ठिकाणी गेलो, त्याच्या वाड्यामध्ये. त्याने एका दाराचं कुलूप काढलं. तिथून खाली जिना होता तळघरात जाणारा. त्या तळघरात गेलो. काळा मिट्ट अंधार पडला होता. मग मला कळलं त्याने बॅटरी का घेतली. त्या बॅटरीच्या उर्यामध्ये एक भली मोठी तिजोरी होती. ती तिजोरी उघडली. एवढा लाकडी बॉक्स होता, सुंदर नक्षीकाम केलेला. तो बॉक्स पण उघडला. त्याला बारीक कुलूप होतं, ते पण उघडलं. त्याच्यातनं एवढा पितळेचा डबा निघाला त्या पेटीतून. तो डबा उघडला, त्यातनं एवढी तांब्याचा डबा निघाला. तोही उघडला, त्यात एवढी चांदीची डबी निघाली. हे जसं झालं तसंच सांगतोय. म्हणजे मला हिरा बघायची उत्कंठा होती, तो डब्याच उघडत होता. सर ते शेवटी ती चांदीची डबी उघडली. एवढं निळं कापड होतं आतमध्ये मखमलीचं. त्या कापडाची गाठ उघडली. त्याच्यामध्ये एक हरभऱ्याच्या आकाराचा हिरा होता, वाटाण्यासारखा. एवढा वाटाणा असतो का नाही आपला, हिरवा वाटाणा, तेवढा हिरा होता. माझ्या हातात दिला. आयुष्यात मी पहिल्यांदा हिरा बघितला होता. फार सुंदर होता. का माणसाची बुद्धी चिकित्सक असते. मी त्याला विचारलं शेठजी हा खरा आहे का? काही कारण आहे का मला तरी विचारायचं. खरं आहे का? त्याने मला हात जोडले. महाराज अहो हा मी कोचीनवरनं 5 लाख रुपयाला आणलाय 1989 साली. 5 लाख रुपये फार होते. ज्यावेळी 2000 रुपये तोळा सोनं होते तेव्हाचा काळ. 5 लाखाला आणलाय. पण माझी चिकित्सक बुद्धी काही गप्प बसू देत नव्हती. मी म्हटलं का हो हा खरा आहे का खोटा आहे, कसं ओळखायचं? तो म्हणला तुमच्याच तुकाराम महाराजांनी सांगितलंय. म्हणजे त्याचे कोणीच नाहीत, ते आमचेच. तो महाराष्ट्रात होता की तुमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं. काय माणसं बोलतील त्याचा नेमच नाही. तुमचे नाहीत का ते? हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी, तो चिमोल पावे खरा, करणीचा होय चुरा. हिऱ्याची पारख आहे. इकडे लक्ष द्या.
इथं लोहार असेल तर कळेल, लोहाराची आयरन असते, तर आयरणीवर हिरा ठेवायचा आणि वरून घणाचा टोला मारला तर खरा हिरा असेल तर तो आयरणी तरी जातो, नाही तर घणात तरी घुसतो, फुटत नाही. आणि खोटा असेल तर चुरा होतो. करणीचा होय चुरा, तुकाराम महाराज सांगितलंय. मला प्रश्न काय पडला, घणाने जर तो हिरा फुटत नाही तर तो तळघर, त्याच्यात तिजोरी, त्यात लाकडी पेटी, त्यात पितळी डबा, त्यात तांब्याचा डबा, त्यात चांदीची डबी आणि त्या फडक्यात बांधून ठेवलाय. तो एखाद्या गोदरेजच्या कपाटात का नाही ठेवला? मी त्याला विचारलं, शेठजी हा गोदरेजच्या कपाटात का नाही ठेवला? हा महाराज तसं पण चालत नाही, याला ढेकून लागला की याचं पाणी होतं. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, कुसंगे नाडिला साधू तैसा, साधू तैसा, कुसंगे नाडिला साधू तैसा, साधू तैसा, साधू संगे नाचला साधू जैसा, साधू जैसा, कुसंगे नाचला साधू जैसा, साधू जैसा. काही खटमल तरी कमी करामती आहे का? 6 पायाचा कीटक एवढासा 5 लाखाची माती केली, कशाचा परिणाम आहे हा? परिणाम कशाचा आहे? निव्वळ संगतीचा. पहिल्यापासून मी चिकित्सक आहे, ह्या प्रमाणावर माझा विचार झाला. मी म्हटलं खरोखरच ढेकणाचा स्पर्श झाल्यावर हिरा फुटत असेल का? प्रश्न आहे ना. ढेकूण नावाचा एवढासा कीटक त्या हिऱ्याला चिटकला तर हिरा फुटतो. हे केव्हा सिद्ध होईल? प्रयोग केल्यावरच होईल ना. आणि तो प्रयोग मी करणार आहे. ढेकूण पुष्कळ आहेत, कोणी हिरा देतोय का बघतोय. एखाद्याने जर हिरा दिला तर मी तो प्रयोग करणार आहे. पण असा प्रयोग करावा लागणार नाही, कारण आपला सर्वांचा तुकारामांवर विश्वास आहे. ते बोलतात त्या अर्थी ते सत्य आहे. कोण लाखो रुपयाचं नुकसान करील? कोण करील? त्याचा वाच्यार्थ सोडून द्या, तुकारामांचा लक्षार्थ ध्यानात घेतला पाहिजे. त्याच्या मागे त्यांची भूमिका काय. उगाच संत वाङ्मय असा हाताळण्यात मजा नाही. त्याचा अर्थ काय ऐकायचा आहे का? हिऱ्याला ढेकणाचा स्पर्श झाला की तो फुटतो, याचा अर्थ काय घ्यायचा? इकडे लक्ष द्या. तुम्हाला बऱ्यापैकी कीर्तन कळतंय. मी त्या हिऱ्याची गोष्ट सांगत नाही. देवाने हा हिरा किती सुंदर दिलाय. काय आहे का त्याचं मूल्य आहे? किडनी फेल झाल्यावर मूल्य कळतं. काही कळतंय? खरेदी करावी लागते तेव्हा. डोळ्याचं मूल्य कळालंय, लिव्हरचं मूल्य कळालंय. फक्त ते फुकट मिळाले म्हणून कळत नाही. देवाने देताना फुकट दिलंय, कळत नाही. या आता बोलू नये. आपण तुम्ही आम्ही सगळे शेतकरी. मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे. समजा होऊ नये असा, पण एखाद्याच्या कंपनीत तो गेला आणि तिथं जर समजा यंत्रात त्याचा हात गेला आणि तुटला, परत मिळेल? देतील तो फायबरचा शर्ट घालण्यापुरता, आर्टिफिशियल.
अहो मी काय म्हणतो, हात सोडा. गवत कापता कापता करंगळी कापली, करंगळी तुटली, परत मिळेल. जसलोकला गेला तरी सुद्धा नाही बसणार. तुझी तुला, तुटली तुटली. माझं म्हणणं काय, करंगळी पण जाऊ दे. काहीतरी धाड दिशी दरवाजा लागला आणि करंगळीचं नख गेलं तर तसलं नख पुन्हा मिळत नाही. ते बोट भुंडच राहतं, नख नसतं त्याला. त्या नखाची एवढी किंमत आहे. आणि असला मूल्यवान हिरा, किती मूल्यवान हिरा. आणि असला मूल्यवान हिरा संध्याकाळी 6 नंतर ढेकणाच्या संगतीत पाऊले चालती. पंढरीची नाही म्हणालो अजून, दुकानाची वाट. माझं म्हणणं ऐकता, सांगू म्हणता. व्यापाऱ्याने किती तरतूद केली हो. तळघर काय, तिजोरी काय, लाकडी पेटी काय, त्याच्यामध्ये पितळेचा डबा काय, तांब्याची डबी काय, चांदीची डबी काय, फडक्यात बांधून ठेवलाय. इथं कसल्याही प्रसिद्ध ढेकून गेला नाही पाहिजे. 5 लाखासाठी त्यांनी तरतूद केली. मग हा देवाने इतका सुंदर हिरा दिलाय, त्याला ढेकणाचा स्पर्श होऊन तो फुटू नये असं करायचं असेल तर या मौल्यवान हिऱ्यावर तुळशीची माळच ठेवली पाहिजे, तर हिरा शाबूत राहील. कोणता जाईल, एखादा ढेकून येईल आणि फोडून जाईल, किंमत कळणार नाही. लक्षात ठेवा, फार महत्त्वाची गोष्ट आहे. हा बाधक परिणाम आहे. अनेक उदाहरणं देता येतील, माझ्याकडे खूप आहेत उदाहरणं. वेळ कमी आहे. आता साधक उदाहरण. वाईट संगतीचं असं होऊ शकतंय, साधक चांगला परिणाम. भजन करा, सांगतो. विठ्ठल 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 महादेवाचं मंदिर आहे. श्रावण मासासारखा पवित्र मास चालू आहे. गोष्ट सांगतो, पक्की ऐका. पूर्वी काय होतं माहिती आहे का, जातवार आळ्या होत्या मोठ्या मोठ्या शहरात. आत्ता सुद्धा भिवंडीत मोठं शहर आहे. ब्राह्मणांची घरं असतील ती ब्राह्मणांची आळी, सुतारांची घरं असतील सुताराळी. आहे का नाही? भिवंडीत सुताराळी आहे का नाही? कुंभाराची घरं असतील कुंभाराळी, वडाऱ्यांची घरं असतील वडाराळी. आमच्या पुण्याला पण आहे, मोठ्या मोठ्या आळ्या आहेत. ब्राह्मण आळी, सुताराळी. हां, वाणी आली. काय असेल ते वाण्यांची आळी, माळ्यांची आळी. आळ्या असतात ना, आळीच म्हणतात ना. भोई आळी, जेवढ्या जाती तेवढ्या आळ्या. मला मुद्द्याची गाठ काय, एक कुंभाराची आळी होती. कुंभाराच्या आळीत काय दिसणार? कापड. कुंभाराच्या आळीत काय दिसणार? मडकी, गाडगी, सुगड, बोळक, रांजण. हे नावं तसे आकार. रांजण मोठा, मडकं, डेरा, घागर, सुगडन बोळकं असतं. इकडं सक्रातीला असतात का नाही बोळकी? वापर फार होते पूर्वी, आता मडकी तेवढी राहिली नाहीत. पूर्वी मडक्याचे वापर होते, आता मडकं फक्त एका ठिकाणी आहे. तुम्हाला सरळ कळते तर सांगायचं काही कारण नाही. पूर्वी मडकी फार होती, मला माहिती आहे, कारण आता माझं जीवन खेड्यात गेलं. इकडे सुद्धा असेल. तुम्हाला परफेक्ट उदाहरण देतो. पूर्वी आमच्याकडे ना भात सुद्धा मडक्यात शिजवायचे. भात, आहा हा हा.
दूध पण मडक्यात. काय मडक्यातलं दूध लागायचं. रुपयाच्या जाडीची साय असायची. दैवाते बुवा असं मडकं लावायचं तोंडाला, घटा घटा प्यायचं. आता मडक्याच्या दुधाची काय चव असते हे नवीन मडक्यानं नाही कळणार. जुनीच मडकी पाहिजे. खूप वापर होते. कल्याणचा कुंभारवाडा पण खूप मोठा आहे. त्यात बरीच कीर्तनं केली मी. तर एक त्या कुंभार आळीतून एक साधू चालला होता. फिरत फिरत, महात्मा होता, चालला होता फिरत फिरत. ती गाडगी मडकी बघितली. फार सुंदर दृष्टांत आहे. सबळा अभंग होईल असं नाही सांगत. त्या रस्त्याने जाताना त्याला एक असं कुंभाराचं घर दिसलं. बरीच गाडगी मडकी ठेवली होती. त्याच्यात एक मडकं होतं, ते असं वर ठेवलं होतं. हे शंका आली, का वर ठेवलंय? तर त्या मडक्याला छिद्र पडलं होतं, भोग पडलं होतं खाली. त्यामुळे कुंभाराला वाटलं की असलं मडकं देऊ नये एखाद्या गिरायकाला. फुटलेलं बाजूला ठेवलं होतं. बाद होतं. ना ते दूध ठेवण्याच्या लायकीचं, ना तूप ठेवण्याच्या, ना पाणी ठेवण्याच्या. फुटलं होतं, ठेवलं होतं वर. तो महात्मा तिथं गेला आणि त्याने ते मडकं बघितलं आणि त्या कुंभाराला सांगितलं, दादा हे मडकं मला देता का? तो उठला आणि त्या महात्म्याला नमस्कार केला. म्हटलं, महाराज अहो ते फुटलंय, तुम्हाला पाहिजे का मडकं? मी चांगलं देतो. तो साधू पण असा फक्कड होता. तो म्हणला तेच दे. हट्टी होता. अहो म्हटले, तुम्हाला ते फुटकं दिलं तर गावातले लोक काय म्हणतील? देऊन दिलं, फुटकंच दिलं. एक तर माऊलीनं आम्ही खापर दिलं नाही, त्याचं खापर आमच्या जातीवर फोडतायत. 700 वर्ष झाली. आत्ता जर तुम्हाला फुटकं मडकं दिलं तर लोक काय म्हणतील? चांगलं मडकं न्या. तो साधू म्हणला, देतो का शाप देऊ? आली का पिढा? शेवटी त्याने ते फुटकं मडकं त्या साधूला दिलं. बाबा घे, तुला पाहिजे तर. तो साधू जो उठला त्या कुंभारवाड्यातून तडक स्मशानात गेला. स्मशानात महादेवाचं मंदिर होतं. बहुतांशी महादेवाची मंदिरही स्मशानातच असतात. ज्ञानेश्वरी पण तसंच बोलते. येणेच क्षेत्राभिमाने राज्य त्याजिले ईशाने, गुंती जाणो स्मशाने वासू केला. सगळे देव गावात असतात बघा. शंकर, गणपती, मारुती, राम, विठ्ठल, देवी, सगळे देव गावात. पण शंकराचं मंदिर, काशी सुद्धा महास्मशान आहे. त्र्यंबकेश्वर महास्मशान आहे. स्मशानात आहे तो. काय माणसं विचारतील? मला एका माणसाने प्रश्न विचारला बरं का, सगळे देव गावात, शंकर का स्मशानात? मी म्हटलं, तो शहाणा देव आहे. तो गावातल्या भूतांच्या नादी लागला नाही. कारण गावातली भूतं उतार्याने पण उतरत नाहीत. तो आपला स्मशानात राहिलाय. तो स्मशानवासीच आहे ना. स्मशानामध्ये ते मंदिर होतं. हा साधू गेला आणि स्मशानात, शिवलिंग इथं कसं आहे तसं शिवलिंग होतं. जुनं मंदिर गावाच्या बाहेरचं. त्यांनी ते स्मशानातलं मंदिर झाडलं. त्या शिवलिंगावर ते मडकं टांगलं. त्याला दोरी बांधली आणि टांगलं. त्याच्यात पाणी टाकलं. अगोदर त्याला छिद्र असल्यामुळे थेंब थेंब पाणी त्या शिवलिंगावर पडायला लागलं. ऐकताय ना? काय कळलं? आता येणारा भाविक काय करायचा? महादेवाच्या पाया पडायचा आणि त्या मडक्याच्या पण पडायचा. एका वाक्यात सांगू, एक फुटलेलं मडकं, बाद मडकं, पण साधूचा हात लागला तर त्याचा अभिषेक पात्र झाला. हा संतांच्या संगतीचा केवढा मोठा परिणाम आहे. मी त्या मडक्याची गोष्ट सांगत नाही, अशी बरीच बाद मडकी बसली असतील. जी माझं म्हणणं काय सांगू म्हणता, निर्जीव मडक्याचं कल्याण होतं तर सजीव मडक्याचं झालंच पाहिजे. सर्वात काय केलं पाहिजे? संत समागम, संत समागम, संत समागम एखादी परी. संत समागम, संत समागम
संत समागम एखादी परी आवावे त्याचे द्वारी स्वानयाती वावे त्याचे द्वारी स्वानयाती तेथे राम नाम तेथे राम नाम तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम तेथे राम नाम तेथे राम नाम होईल श्रवण रावेचे द्वारी स्वानयाती रावेचे द्वारी स्वानयाती इथे राम नाम इथे राम नाम इथे राम नाम होईल श्रवणी इथे राम नाम इथे राम नाम इथे राम नाम होईल श्रवण एखादिया पारी वावे त्याचे घरी सनयाती वावे त्याचे घरी सनयाती वावे त्याचे घरी सनयाती संत समागम एखादे परी राहावे द्वारी स्वानयाती वाव्यांचे द्वारी स्वानयाती वाव्यांचे द्वारी स्वानयाती तुकोबाराय बोलतात येन केन प्रकारेनं तुम्ही संतांच्या संगतीत गेलं पाहिजे. एखादी परी म्हणजे कोणत्या तरी पद्धतीनं 4 पर्याय दिलेत या अभंगात. प्रस्तुतच्या 4 पर्याय 4ही सांगतो. पहिला पर्याय आहे, संतांचा सहवास होत असेल तर त्यांच्या दारात कुत्रा झाला तरी चालेल. कुत्रा हो, हीन योनी आहे. कुत्र्याला कोण चांगलं म्हणतं, पण कुत्रा झालास तरी चालेल, तुझं कल्याण होईल. जरा बोलू का? अहो, त्यांच्या रेड्याचं कल्याण झालं संताच्या संगतीत, तर कुत्र्याचं का होणार नाही? ज्ञानोबराच्या संगतीत असणाऱ्या रेड्याचं कल्याण झालं, तर कुत्र्याचं का नाही होणार? कुत्रा हो, पण असा वाच्यार्थ उपयोगाचा नाही, लक्षार्थ घेतला पाहिजे. इकडे लक्ष द्या. कुत्र्याचा सगळ्यात मोठा गुण कोणता असेल तर तो प्रामाणिक आहे. कुत्र्यासारखा प्रामाणिक दुसरा पशु नाही. म्हणून पोलीस खात्यात डॉग स्क्वॉड आहे की नाही? चोऱ्या पकडायला कुत्रे आणतात का नाही? एखादा खून झाला, मला अजून कळलं नाही की माणसाची बुद्धी थोर का कुत्र्याची. माणसाला जे सापडत नाही ते कुत्र्याला सापडत आहे. प्रामाणिक आहे. तसं संतांचा प्रामाणिक दास हो, असा त्याचा अर्थ आहे. दुसरा अर्थ इकडे लक्ष द्या. तुम्ही सगळे खेड्यात राहता, मी पण खेड्यात राहतो. कुत्र्याचा आणखीन एक गुण बघा कसा आहे, बारीक निरीक्षण करा. आपण जेवायला बसलो की कुत्रा दारात येतो, असा एकटक बघतो. आपल्या ताटाकडे बघतो का नाही? मग आपण आपल्या ताटातली भाकरी उचलतो आणि त्याला टाकतो. अर्धी भाकरी, चतकोर भाकरी, ते खातं. आपल्याला वाटतं त्याने जावं, तर तो जात नाही. आशाळभूत नजरेने आपल्याला पण दया येते. मग त्या घरातल्या बाईला दया येते, ती अर्धी भाकरी त्याला परत टाकते. उपाशी आहे, भूत दया आहे. जावं असं वाटतं, ते जात नाही.
बघतच बसतं. मग आपल्याला राग येतो. प्रामाणिकपणानं सांगा. मग आपण त्याला हातात जे येईल जात्याचा खुट्टा ठोकायचा दगड असो नाही तर खलबत्ता असो, हाड म्हणतो आणि ते जे मारतो त्याला ते कुई करतं निघून जातं. आपल्याला वाटतं गेलं, पण 4 घास खायचेच अवधी परत येतं. असं काही काही कुत्री तर इतकी लोचट आहेत की तुमच्या हाताचा वर खाली होत असं. मी 4 पायाच्या कुत्र्याचंच बोलतोय हा, मी काहीतरी अर्थ करू नका. आशाळभूत नजरेने बघतं. मला काही दृष्टांत लांबवण्याचं कारण नाही. माझा मुद्दा काय चाललाय, कुत्रा त्या मालकाच्या दारात उभा राहतो, त्याची चाकरी करतो, प्रामाणिकपणानं राहतो. तो मालक टाकेल ते खातो. मालक रागावला, मालकानं शिवी घातली, मालकाने मारलं, हाकलून दिलं, तरीसुद्धा तो कुत्रा त्या मालकाचा उंबरा सोडत नाही. तसा तू संतांच्या घरी जाशील, ते तुला रागावतील, शिवी घालतील, मारतील, हाकलून देतील, तरी कुत्र्यासारखा त्याचा उंबरा सोडू नको, तरच तुझं कल्याण होईल, असा त्याचा अर्थ आहे. व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती, कुत्र्यासारखा राहा. काय संतांनी लिहिलंय, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहील तये ठाई, पडून राहील तये ठाई. उगाची संतांची पायी, उगाची संतांची पायी, उगाच संतांची पायी, उगाच संतांची पायी. न मागे न करी काही, न मागे न करी काही, न मागे नकळे काही, न मागे नकळे काही. तुझी आण गा विठोबा, विठोबा, तुझी आण गा विठोबा, विठोबा. पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहील तये ठाई, पडून राहील तये ठाई. पडून राहील तये ठाई, पडून राहील तये ठाई. पहिला पर्याय संपला. तुला संतांचा संग पाहिजे असेल तर कुत्रा हो, तुझं कल्याण होईल. राहिलेले 3 पर्याय अभंगाच्या 3ऱ्या चरणात आहेत. कामारी बाटी के सेवेचा सेवक, कामारी बाटी के सेवेचा सेवक, कामारी बाटी के सेवेचा सेवक, कामारी बाटी के सेवेचा सेवक. दिन पाने रंग फल रंग रंग येथे भले रंग येथे भले येथे राम नाम होईल येथे राम नाम होईल बहुत अच्छे. 3 पर्याय 3ऱ्या चरणात आहेत. एक तर कुत्रा हो, नाही तर दासी हो. कामारी या शब्दाचा अर्थ दासी.
संतांचा दासी झालं, मोलकरीण झालं तरी तुझं कल्याण होईल. याचं प्रसिद्ध उदाहरण वारकरी संप्रदायात आहे. संत श्रेष्ठ नामदेवाच्या घरी असणाऱ्या संत जनाबाई, कल्याण झालं. वाचा आपण. गंगाखेडच्या राहणाऱ्या जनाबाई, आई वडील दोन्ही वैकुंठाला गेल्यानंतर या मुलीने काय करावं, रडत बसली होती. नामदेवाने तिला घरी आणलं, तिचं संगोपन केलं, ती दळणकांडण केलं. पण नामदेवाच्या सानिध्यात राहिल्याचा परिणाम देव तिच्याबरोबर दळत होता. दळिता कांडिता दळिता कांडिता दलिता कांडिता दलिता कांडिता दळिता कांडिता दळिता कांडिता दलिता कांडिता दलिता कांडिता. जनाबाईच्या समोर जाता असायचं आणि जनाबाईने दळत राहावं. आणि विश्वविधाता असणाऱ्या परमात्मा पांडुरंगाने तिच्याजवळ यावं आणि दळायला लागावं. जनाबाईचे अभंग फार सुंदर आहेत. या सगळ्या माझ्या माता भगिनी बसल्यात. एकदा जनाबाईच्या डोक्यात उवा झाल्या, हो नाही कुणाच्या डोक्यात, पण तिच्या झाल्या. एलिझाबेथ राणीच्या कोणी उवा काढणार आहे तर जनीच्या कोण काढेल. पण जनी डोईने गांजली, विठाबाई धाविनली. प्रत्यक्ष देवाला देव हाते बुचडा सोडी, वा मारी तसे तातडी. माझ्या जणीला नाही कोणी, म्हणून देव घाली पाणी. हाती घेऊन आलोणी, डोई चोळी चक्रपाणी. जनी सांगे सर्व लोका, नाऊ घाली माझा सखा. काय सुंदर चिंतन आहे. येई वो कान्हाई मी दळीन एकली, येई वो कान्हाई मी दळीन एकली. एकली दळिता शिणले हात लावी वहिली, एकली दळिता शिणले हात लावी वहिली. येई वो कान्हाई मी दळीन एकली, येई वो कान्हाई मी दळीन एकली. एक कान्हाई दळीन एकली, एक कान्हाई दळीन एकली. दासी झाली, कल्याण झालं. जनाबाईंनी भांडी घासली, पण संतांच्या घरची, हे लक्षात ठेवा. मोलकरीण संत झाली, पण नामदेवाच्या घरची. नाही तर भिवंडीतल्या सगळ्या मोलकर्णी संत होतील. कोणाच्या घरी भांडी घासली याला मूल्य आहे. नाही तर दास हो, नोकर हो. संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या घरी गावबा नावाचा नोकर होता, संत झाला. चरित्र वाचा. त्या गावबाला पुरणपोळी फार आवडायची. आई गरीब होती, म्हणली ह्याला पुरणपोळी कोण देणार. नाथ महाराजांच्या घरी दररोज पुरणपोळीचा नैवेद्य देवाला. ती नाथ महाराजांकडे आली, म्हणाली याला ठेवून घ्या, याला पोळी फार आवडते. नाथ महाराज म्हणजे राहू दे इथं. हा गावबा 9 पोळ्या खायचा, निवांत झोपायचा. गावातले लोक म्हणले हा पोळ पोसलाय नाथ महाराजांनी. नाथ महाराज म्हणले कामाचा आहे म्हणून पोसलाय. पुढे ऐका. नाथ महाराजांना वैकुंठाचं निमंत्रण आलं. नाथ महाराज भावार्थ रामायण लिहित होते. वैकुंठाला निघाले. लोकांनी विचारला, अहो तो ग्रंथ कोण पूर्ण करणार, अर्धाच आहे. नाथ महाराज म्हणले हा गावबा करेल की. तो अक्षर शत्रू, रजईचा निशाणे, डाव्या हाताचा अंगठा, हा करील ना पूर्ण. काय रे गावबा, लिहिशील ना. गावाने हात जोडले, म्हणले होता तुमची कृपा पशु बोले वेद. तुमच्यासारख्या संतांची कृपा झाली तर
रेडावेत बोलतो, मी तर माणूस आहे. नाथ महाराज त्याच्या डोक्यावर हात ठेवला तर राहिलेला भावार्थ ग्रंथ रामायण गावबाने लिहिलं. लक्षात ठेवा कशाचा परिणाम आहे. आणि हे जर होत नसेल तर कदाचित शेवटचा चौथा पर्याय, एक तर कुत्रा हो, एक तर दास हो, एक तर दासी हो, नाही तर संतांच्या घरी भिक्षा तरी माग, तरी कल्याण होईल. रंक या शब्दाचा अर्थ भिकारी असा आहे. भीक मागायची झाली तरी संतांच्या दारातच मागितली पाहिजे, तरी कल्याण होईल. फार सुंदर उदाहरण आहे. रामेश्वर भट्टांनी वह्या बुडवायला सांगितल्या, तुकारामांनी बुडवल्या आणि त्या 13 दिवसानंतर पाण्यावर तरंगल्या. अशी वारकरी पंथाची प्रगाढ श्रद्धा आहे. कुणी काही बोलो, वह्या तरल्याच. जळीस जगडा सहित वया तारियल्या जैस्या लाया. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणारा काय उघड आहे. मी कालच एका मोठ्या उत्सवात सांगितलंय, माऊली निघाली आळंदीला पंढरपूरला की कळस हलतो आणि तुकाराम महाराज वैकुंठ गमनाच्या दिवशी नांदुरकीचा वृक्ष हलतो. आमची श्रद्धा वारकऱ्याची आणि ती अभंग राहील. लक्षात ठेवा, यात कोणताही आम्हाला अडचण नाही. वारकरी संप्रदाय श्रद्धावंतांचा संप्रदाय आहे. वया तरंगल्या. इकडे लक्ष द्या. तुकाराम महाराजांच्या समकालीन तो वह्या बुडवल्या आज्ञा देऊन रामेश्वर भट्ट निघाले. तिथं विहीर होती, त्या विहिरीत आंघोळ केली. ती एका फकीराची विहीर होती अनगडशा नावाच्या. तर रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह झाला, आग झाली. काय झालं म्हणून परत तुकाराम महाराजांकडे शरण गेले. माझी मजा आली रोकडी प्रचिती. तुकारामाने एक अभंग दिला, त्या अभंगाच्या पठणानं त्यांची आग थांबली. ते भजनी लागले. माझ्या विहिरीचं पाणी मी अभिमंत्रित केलेलं असताना त्यांच्या अभंगाने दाह शांत झाला. हे तुकोबा कोण आहेत बघायला तो अनगडशा आला. मांत्रिक होता, हातामध्ये कटोरा घेऊन आला. इकडे लक्ष द्या. त्या कटोऱ्यावर मंत्र टाकला, फक्त तुकारामांच्या घरी भरायचं. प्रत्येक घरात भिक्षा मागितली. अल्लाह का कटोरा भर देना, मौला का कटोरा भर देना. त्या बायका यायच्या, तांदूळ टाकायच्या, ज्वारी टाकायच्या, कटोरा भरत नव्हता. तुकाराम महाराजांच्या दारात जाऊन त्यांनी भिक्षा मागितली. अल्लाह का कटोरा भर देना. तुकाराम महाराजांची मुलगी आली, तिने पीठ टाकलं. एवढं पीठ टाकलं तर कटोरा भरला. त्या लक्षात आलं हे तुकाराम महाराज. त्या मुलीचेच पाय धरले. जय तुकाराम, जय तुकाराम, जय तुकाराम. तुकारामांची मुलगी हसली, म्हटली मी तुकाराम नाही, माझा बा तुकाराम आहे. तो वो कहाँ गए? वो गए भंडारा, जाऊ वहाँ. तो अनगडशा फकीर भंडाऱ्यावर गेला. तर भंडाऱ्यावर गेला तर काय चित्र दिसलं. एका विशाल वटवृक्षाखाली तुकाराम महाराज बसले होते आणि आपल्या आत्मानंदात तल्लीन झाले होते. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, 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 पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. या फकीराने लोटांगण घातलं तुकाराम महाराजांना. त्यांनी मला मंत्र द्या. तुकाराम महाराज त्यांना प्रसाद दिला आणि त्याचं कल्याण केलं. संतांच्या दारात भिक्षा मागितल्याचा परिणाम अनगडशा संत झाला. या तीनही मुद्द्याचा विचार केला मी. इकडे लक्ष द्या. आता प्रश्न कुठं आहे अभंगाचं चिंतन करताना? कुत्रा व्हायचं, दासी व्हायचं, दास व्हायचं वा भिकारी व्हायचं, संतांच्या दारी जायचं कशा करता? त्याचं उत्तर त्याने दिलंय. तेथे राम नाम होईल, घडेल भोजन, उच्चिष्टांचे घडेल भोजन, उच्चिष्टांचे घडेल भोजन,
तुकोबाराय वर्णन करतात. घडेल भोजन उच्चिष्टाचे. मला एक शंका आहे तिथं. कुत्रा व्हायचं, दास व्हायचं, दासी व्हायचं, भिकारी व्हायचं, संताच्या घरी यायचं, उष्ट खायचं. उष्ट खाणं पाप आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये उष्ट खाणं पाप आहे. आता दररोज पंक्ती चालल्यात सप्त्यात. एका पत्रावळीवर 5-5 जण का? 5-5 बसतात का? 3-3? 2-2? एकच. एका पत्राळीवर एकच. उष्ट खाणं पाप आहे. हां, उष्टी पिली तर चालते. ते वारकऱ्याला कळणार नाही, ती सोसायटी वेगळी आहे. 31 डिसेंबर 1/1. उष्ट खाणं पाप आहे. पण उष्ट या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. उष्ट म्हणजे काय? नीट लक्षात घ्या. मी लाक्षणिक अर्थ सांगतोय. उष्ट म्हणजे काय? ताटामध्ये जे असतं ना, वरण, भात, भाजी, चपाती, भाकरी, पापड, मिरगुंड, हे उष्ट नसतं. ताटात वरण, भात, भाजी, पोळी आहे, ते उष्ट नसतं. त्या अन्नाला मुखाचा स्पर्श झाला की उष्ट. काय कळतंय? ताटात वरण, भात, श्रीखंड, पुरी आहे, ते उष्टी नाही. ज्या वेळेला त्या पदार्थाला तोंडाचा स्पर्श होतो तर त्याला उष्ट म्हणतात. दृष्टांत संपला. मग संतांचं उच्चिष्ट कोणतं? ज्याला तोंडाचा स्पर्श होतो ते जर उष्ट ठरत असेल, या व्याख्येनुसार ज्या शब्दांना संतांच्या मुखाचा स्पर्श होऊन ते शब्द तुकोबाराय ज्ञानोबाराच्या तोंडातून बाहेर पडले, हे शब्दच म्हणजे त्यांचं उच्चिष्ट आहे. लक्षात ठेवा. आली मुखा वाटे अमृत वचने. मग ज्ञानोबारायचं उच्चिष्ट कोणतं? हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. जय जय ठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. एकच प्रश्न राहिलाय, हे उच्चिष्ट कोणतं? एक फार सुंदर दृष्टांत आहे संत परंपरेतला. माझ्याकडे लक्ष द्या. वारकरी संप्रदायाचे अनेक संत झाले. वारकरी पंथाची संत प्रभावळ खूप मोठी आहे. अतिउच्च वर्णीयात संत झाले, तसे निम्न अंतर्जातीवणीत पण संत झाले. कधीतरी निवांत सांगेन. याच परंपरेमध्ये संत कबीरदास झाले. काशीला राहत होते. इकडे लक्ष द्या.
फार सुंदर दृष्टांत आहे संत कबीरांचा. बुद्धिप्रामाण्यवादी संत म्हणून त्यांची ख्याती आहे. जरा कबीरांचं चरित्र वाचा, फार सुंदर चरित्र आहे. मला वेळ नाही आता, नाही तर सांगितलं असते काही घटना. कबीर फार कडक बोलतात. बताऊं एक एकदम स्पष्ट. जतरा में फतरा बिठाया और तीरथ बनाया पानी, दुनिया भैरे दीवानी, पैसे की दुलधानी. देवाला फतरा म्हणणारा संत कसा असेल? जत्रा में फतरा बिठाया. मी सुजनवाक्य नावाचं एक स्वतंत्र पुस्तक लिहिले. त्या पुस्तकात बराचसा परामर्श घेतलाय कबीरांच्या दाखल्याचा. तरुणांसाठी एक दोहा सांगतो कबीराचा. कबीर कसे होते ते असं म्हणतात, दगा किसी का सगा नहीं, नहीं किया तो करके देख. क्या बताए भाई? एखाद्याला धोका देणं, दगा या शब्दाचा अर्थ धोका, तो कोणाचा सोयरा नाही. दगा किसी का सगा नहीं, नहीं किया तो करके देख. तू कुणाला धोका दिला नसेल, देऊन बघ. असं सांगणं काही सोपं आहे का हो? दगाबाज म्हणतील की. दगा किसी का सगा नहीं, नहीं किया तो करके देख. और आगे का बताया, अगर नहीं कर पाते हो, जिसने किया उसका घर देख. म्हणजे तुला परत हौसच राहणार नाही दगा देण्याची. तो कसा मातीला मिळालाय. किती कबीर. कबीर परमार्थाला. माझे आजोबा महिपतराव हे कबीर भक्त होते. माझे आजोबा कबीराचे दोहे फार पाठ होते त्यांना. ते मला सांगायचे कबीराचे दोहे. तर कबीर परमार्थाला लागले. गुरु केला पाहिजे. गुरुच्या शोधात असताना काशीमध्ये रामानंद स्वामी नावाचे संत राहत होते. त्यांच्याकडे गेले. म्हणले, गुरुजी मला गुरु मंत्र द्या. ते रामानंद स्वामी म्हणले, तुला कसा देणार बाबा? मी ब्राह्मण, तू मुसलमान, कसा मंत्र देणार? नहीं, देना ही पडेगा. रामानंद स्वामी म्हणले, नहीं दूंगा. तो कबीर बोले, लेके रहूंगा, मेरा भी नाम कबीर है. तिथंच बसले. रात्र झाली. रामानंद स्वामीला वाटलं लहान मुलं असतील घरी, बायका पोरं असतील. कबीर जिद मत करो, घर लौट जाओ. कबीर बोले, कोई बात नहीं, लौटता हूँ. कबीर घरी गेले, जेवले, झोपले. सकाळी आंघोळ केली, परत आले. रामानंद स्वामी म्हणले, फिर आए. आया नहीं, जब तक मंत्र नहीं पाता रोज आऊंगा. रोज तोच उद्योग सुरू. सकाळी यायचं, संध्याकाळी जायचं. असे 6 महिने झाले. रामानंद स्वामींनी काही मंत्र दिला नाही. तो कबीरजी बोले, अभी उंगली टेढ़ी करनी पडेगी. त्यांचा दिनचर्या बघितली. रामानंद स्वामी पहाटे 4 वाजता जायचे गंगेच्या स्नानाला. हा वेळ चांगला आहे. रामानंद स्वामी गंगेच्या स्नानाला निघाले. मागोमाग कबीर गेले. रामानंद स्वामी आंघोळीला नदीत उतरले. अंधाराचा फायदा घेऊन कबीर एका पायरीवर झोपले. रामानंद स्वामींनी स्नान केलं, तांब्या भरून घेतला आणि दररोजच्या सवयीनं अंधारात पायऱ्या चढत यायला लागले. तर एका पायरीवर पाय पडला. ती गरम आणि नरम लागली. कारण कबीर झोपले होते. त्यांच्या छातीवरच पाय पडला. दचकले रामानंद स्वामी आणि मागे दचकून सरकले आणि सवयीनं तोंडातून शब्द गेला, राम. कबीर उठले आणि म्हणाले, झालं माझं काम. 6 दिवस पहिले 6 महिने बसलो होतो दारात. तो कबीर तुम? हाँ जी मैं. किस लिए आए थे? इसलिए आए थे, जो मिलना था सो मिल गया. अर्थ काय? तेथे राम नाम होईल श्रवण. 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 घडेल भोजन उच्चिष्टाचे. घडेल भोजन उच्चिष्टाचे. घडेल भोजन उच्चिष्टाचे. त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला नुसता राम शब्द सुद्धा तुमचं कल्याण करील. माझ्या प्रिय श्रोत्यानो, आम्ही लहान होतो. इथं बिर्ला कॉलेजला माझं सगळं शिक्षण झालं कल्याणला. माझे वडील क्लास 1 ऑफिसर होते. नंतर आम्ही पुण्याला गेलो. या परिसरात मी खूप वेळा आलो. अनेकदा कीर्तनं केली. विशेषत्वानं संत माऊली भाऊरायांच्या नाथ मंदिरात
जवळपास 40 वर्ष कीर्तन केलं. लहानपणी आम्हाला बाई होत्या, एक चांदेकर बाई, त्या शिकवायच्या, फार सुंदर शिकवायच्या. त्याने उगीच एक काव्य शिकवलं होतं, ते मला आठवत आहे. माझा आवाज थोडा बसलाय, जाणीव आहे त्याची, तरी मी तुमच्याशी संवाद साधलाय. एक पद होतं फार चांगलं, असं म्हटलं होतं, श्रीराम नाम नौका भवसागरी तराया. फार सुंदर त्याने लिहिलं. श्रीराम नाम नौका भवसागरी तराया. इन श्रीराम नावाची नौका भवसागरात तारून नेईल. पुढे त्याने असं म्हटलंय, सुटले भ्रमाचे वारे. भ्रमाचंच वारं सुटलं, वादळ आलं. मन तारू त्यात बिथरे. मनाचा तारू दोलायमान झाला. पण घाबरू नको, धरुणी सुकाणू हाती बसलेत रामराया. मद काम क्रोध सुसरी किती डंखिती विषारी. कामाची, क्रोधाची, मदाची, विकारांची मगर चावायला लागली, विष भिनायला लागलं. आणि तो म्हणतो घाबरू नको, विष जरी चढलं तरी ते विष उतरवाया मांत्रिक रामराया. शेवटचं चरण मला फार आवडतं त्याचं. आपण सर्व ही प्रवासी जाणार दूरदेशी. ती वाट दाखवाया अधिकारी रामराया. श्रीराम नाम नौका भवसागरी तराया. फार सुंदर काव्य होतं. कीर्तन संपलं. तुम्ही सर्व वडघरचे ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेनं उत्सव करता. पण जाता जाता काही गोष्टी सांगणार आहे. वाईट खाऊ नका. काल मी कीर्तनात सांगितलं वाईट खाऊ नका. एक श्रोता मला आला, म्हटला नाही खात, आता श्रावण चालू आहे. मी काय महिन्याभरापुरतं बोललो नाही. वाईट खाऊ नका. मटण, मासे, अंडी, कोंबडी, घाण खाऊ नका. वाईट पिऊ नका. दारू, गांजा, अफू, चरस, ताडी, माडी. दररोज आंघोळ करा, तुळशीला पाणी घाला, एकादशीला उपवास करा, जय जय रामकृष्णारी मंत्र म्हणा, आळंदी पंढरीची वारी करा आणि सुखानं संसार करा. आणि हे सगळं करण्यासाठी गळ्यात तुळशीची माळ घाला. त्याच्यासारखा आनंद कशातच नाही, लक्षात ठेवा. तरुणांना मी सांगेल माळ घाला. आता कबीर महाराज माझे मित्र आहेत गुंदवलीचे, त्यांचा मुलगा बसलाय. लहानपणापासून या मुलांना माळ आहेत. काय वाईट खायचंय? आम्ही जीव देऊ शकत नाही तर कोणाचा जीव घेऊ पण शकत नाही, लक्षात ठेवा. वाईट खाऊ नका. तुमचं कल्याण असो. 5 गोष्टी तुम्ही कमवायचा प्रयत्न करा. 1 उत्तम प्रकृती, 2 पुरेशी संपत्ती, 3 मर्यादित संतती, 4 संताची संगती आणि 5 ईश्वराची भक्ती. या 5 गोष्टी ज्याच्याकडे तो जगातला सर्वात मोठा माणूस आहे, हे लक्षात ठेवा. याचा विचार करा साकल्यानं. सर्वांना मी पुनश्च धन्यवाद देतो. 98 वर्ष चालू आहे. पुढचं 1 वर्ष आहे. नंतर येणारं इसवी सन 2027 या उत्सवाचं 100वं वर्ष असेल. मोठ्या प्रमाणात साजरे करा, कारण तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. 50वा सप्ताह झाला असेल तेव्हा काही काही नसतील. ज्याचं भाग्य असेल तो शताब्दी पण बघेल. 27 नंतर येणारा जन्माला जीव त्याला शताब्दी बघायला मिळाली नसेल, तो 125 बघेल, 150 बघेल. पण आपल्या हातात जर आली तर आपण शताब्दी चांगली करूया. शंभू महादेवाच्या कृपेनं काही कमी नाही. भगवान शंकर हे आशुतोष आहेत. माझ्याकडे काही बेल नाही पण निर्गुडीचा पाला आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकारल की. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. 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 तुका म्हणे सर्व सुख त्या संगती.
घडेला पंगती संताची या घडेला पंगती संताची या तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उदिष्टांचे घडेल भोजन उदिष्टांचे तेथे राम नामे होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उशिष्टांत बोधिष्टांत घडेल भोजन उशिष्टांत बोधिष्टांत घडेल भोजन उशिष्टांत घडेल भोजन उचिष्टांचे घडेल भोजन घडेल भोजन उचिष्टांचे घडेल घडेल भोजन उचिष्टांचे उचिष्टांचे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय आले कुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ते कळवल्याची गाती करीला भाविन प्रीती आपोटी भार वाहे त्याचे सर्वस्व साहे ते कळवल्याची गाती करीला भाविन प्रीती आ तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवल्याची गाती करीला भाविन प्रीती ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम
उठू नका